अख्खा श्रावण महिना ना गणपतीचा 10 दिवस खायला भेटला नाही. आज चतुर्थी होती, आज 12:30 वाजता मी खाऊ. 12:30 काही जातात झाले. गुड मॉर्निंग. इथे लगेच कामाला आले. तब्येत पण बिघडली माझी आता. ट्रॅक्टर सजावट करत आलाय. याच्यावरती पापाला नाही ना, आज शेवटचा दिवस वापरला. वर्क इन प्रोग्रेस. काय लागला रे? रोहित बोरला झालेली आहे सर्दी. तरी हाय गाईज, आज 10 दिवस पूर्ण झाले. बाप्पा जायची वेळ आले. बाप्पाची गणपती बाप्पा खाले विसर्जनासाठी. बघा बाप्पा चालले आता. बाप्पा चालले आमचे. खूप दुःख वाटतो. बाप्पा चालले आमचे गावाला. 10 दिवस कसे गेले समजलं. गणपती बाप्पा मोरया. 10 दिवस कसे जातात समजत पण नाही. जे बाप्पा घरात असतो तो आनंद वेगळाच असतो. गाईज बाप्पांना आता बाहेर काढलंय. बघू शकता कसे ठेवलेले आहेत बाप्पा. किती सुंदर मूर्ती दिसतात बाहेर आल्यावर. खूप दुःख होतो. 8-9 हजार जिंकलं. सर्वजण एकदम मूड ऑफ मध्ये आहेत. फोटो काढायला. बाप्पा चालेल. गणपती बाप्पा. ताकदीचा पत्ता नाही आला दुसरी. फुल पावर आहे. एक मूर्ती ट्रॅक्टर मध्ये बसवली, दुसरी मूर्ती घेऊन निघाल्यात. गणपती बाप्पा. गाईस मोठी मूर्ती घेत लावले. खूप वजन आहे म्हणून तिला ट्रक मध्ये नेतो. बघू शकता मूर्ती घेऊन चाललोय. गाईस बघू शकता आता गाडीत नेत लावल्यात. बघू शकता 3 गणपती आहेत. बघू शकता सर्व.
तर काय दादा थोड्याच वेळात आम्ही इथे पोहोचू. इथं दरवर्षी आम्ही सर्वांप्रमाणे इथं विसर्जन करतो. गाईज या ना दोघी अर्धा तास झाला गणपतीच्या कानात काय बोलतात माहित नाही. काय नवस आहे काय माहित. बघा हे दोघी आहे बाई. ही एक ना ती एक. ही काय माहित नाही काय इच्छा आहे. फोटो नाही व्हिडिओ चालू आहे. काय करतो काय गणपती बाप्पा गणपती बाप्पा सावकाश 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 एकदम हवी त्याला काका ते बारीक आहे. पुढे लाईन होते ना टाटा करला. आलो 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 गणपती ते असते ना पाहा लागतील बघा. अरे सावकाश उलट बघा तर उलट इकडं. गणपती बाप्पा जाऊ दे जरा मध्ये जाऊ दे ना. थोडा मध्ये जाऊ दे. पाठ निघतो का पाहिजे इथंच बघा. तिकडे निघला नाही का ठेवा लागला. पाठ निघतो का बघा. मारून निघतो पाठ खोला काय पाठ काढून घ्या पुढं. गणपती बाप्पा सावकाश रे सावकाश. पाठीमागे रेल त्यांनी विचारला का पलटीवर अंगावर. बस रे बस बस. गणपती बाप्पा त्या सचिनला करा पहिले.
वरती उचलू नका. मागे हातला मूर्तीला, मागे एक जण हातला. जशी काय हालत घेऊन चालला तर गाईज हे बघा 12 पण वाजलेल तर यावी लगेच तयारी चालू केली आहे. हालत घेऊन आला आम्ही उपवासासाठी. हालत घेऊन आला सिद्धूची अख्खा महिना श्रावण होत आहे ना तर आता कबाब बनवितला आहे. सिद्धूची हालत घेऊन आला. हॅलो गाईस, हॅलो गाईस. हा बघा चिका गाईज विषय असा आहे, अख्खा श्रावण महिना ना गणपतीचा 10 दिवस खायला भेटला नाही. आज चतुर्थी होती, आज 12:30 वाजता मी खाऊ. 12:30. तर गाईज विसर्जन करून आता आलोय मी झोपलेलो. उपवासी झोपलेलो, आता उपवास सोडायचा आहे. 12 पण नाही वाजलेलं तर इथे बघा तयारी फुल जोरान चालू आहे. सिद्धू कुक आहे. गाईस सिद्धूने एवढी मेहनत घेतला मला तर वाटतं ह्योच जास्त खाणार आहे आता. आफ्टर लॉंग टाइम, आफ्टर 10 डेज. ही एवढी जरा वाट बघते. लगेच येतो आम्ही. 10 days किंवा नाही, 1 महिना श्रावणावर ही दोघी तर टपूनच आहे. वाट बघता कधी पहिले फेरा येतो ना, कधी मी खाता आला लागे आता बाटला पण नाही सोडत. तर गाईज सोनाली बोर पण आमच्या मध्ये जोडले गेले. हिची पण उपवास सोडायची, की झोप येते. उपवास सोडायची वाट बघते ती. काय माहितीये का हिचा? हिला आम्ही सांगला बनवून देतो, ही बोलते नाही जमणार, सगळं काम आहे बा. हा तू ही देवी आहेस ना. हिला काम तर गाईज प्रोसेस चालू झालेली आपली. पण काढलाय तव्यात स्वस्तिक. अरे हिचं काय आहे माहिती सीन बनवायला सांगला ना, अरे बंद आहे लगेच ना जाऊन तिथल्या. झोपल. माझं डोकं दुखते देख रे. ना. काय चला खायचं आहे ते मला पण माहिती आहे. 100% कबाबला टेस्ट बोलून फायदा नाही. तुम्ही सिद्धू सांग चालेल कबाब दाखव, खाऊन दाखव. मला नाही वाटत चांगला आहे. 17 जणांचा हात पाणी लागलाय. बिनी गरल त्याच्याने. तर गाई प्रेक्षक बघू शकता मॅच बघा आधी. यो नड्डा कोणचा आहे? दुसऱ्याची मजा आलती बाकी काय पण बोल. तर गाई गॅस पेटत होता, याचा केस थोडं चाललेले आहेत. मुंडी बुजलेल्याचा वास आला. केसने त्याचे भिवा झाले. आब्रो अब्रो चालली. झाली त्याची. तिखट मारलेली आहे मीनी. अरे कशा तू दुष्काळात 13 महिना झोपलेलो आम्ही बरोबर करत होतो. काय हे सगळा झाल्यावर श्रेय घ्यायला येऊ नको तू. कुक पिसरला आमचा आता काय खरा नाही. मेहनत केली आज झोपायला लागलं माझं बाबा. चीन टपाक डमडम. यार जल्दी करो, बाई हा काय प्रकार. कल सुबह पनवेल पागल जाना है. झालेस का? खराब झालं तुझा ध्यास. तेल तापून दे पहिला फास होते. हे आवरा नको अरे आवरा नको, तवावरती उरल. तर 12 पण वाजलेले आहेत. आता वाट बघता नुसती कव्वा येते, अड्ड्या कव्वा येते जवळ. हार पण तिथे पाण्यात टाकलं नाही तर आरबीर लावला सर. पहिला दिवस आहे आजचा. तर पजा काय बोलशील, कसा आलाय कबाब? अजून खाल्लेलंच नाही मी. खाणं वाटतं. तर प्रज्वल कसा आलेले कबाब? कबाब एक नंबर झालाय ना. एवढा कबाब मी माझ्या आयुष्याने एवढा चांगला खाल्लेला नव्हता. पहिल्यांदा खाल्लाय. कोणी थँक्यू. बनवलाय? रोहित दानी म्हणून मी खायला आलो. मी उपास सोडला माझा. कबाब मी कधी खातच नाही. आम्हाला नारद दिलाय तो पण याच्याने टाकला. तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू नाही शकत आम्ही. आम्ही सुरुवात कसं केलं. डालडा पण टाकला त्याच्यात. 2 महिन्याचा उपवास आम्ही आज सोडलेला आहे. कोणला कबाब पाहिजे असतील पार्सल. आंटी पण काय आली. बोलो गाईत पब्लिक बघा कवरी आहे. झोपतल्या उठून यायला लागल्या. अर्धे सपना ना सर.
बघू शकता वाजलेत 12 नाही 1 वाजायला आला. चल 1 वाजले तर आजचे. आणि हे बघा मॅग्या घ्यायसाठी दुकानवाल्याला उठवले. अरे कुत्र मागं लागलेलं आमची दुर्गेचा वाघाला. काय सांगतील ना. रातचे वाजले 1 आणि आम्ही घ्यायला आलो इथे मॅगी मसाला. मॅगी 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 मॅगी. दरवाजा लावला तरी पण आम्ही बंद कर ना. टोकून उचकला. संतोषला आम्ही उठवला आज. मॅग्या घेतल्या. तर गाईज मॅगी पण आलेली आहे आमची. मॅग्या दिली आम्हाला. तर असते कुत्रे बघू शकता. इथून नको पियांसू, इथून नको, आम्ही इथून जातो. तर गाईज खिडकी आई वाघ आलं गाईज. किती कुत्रे सांग जवली गाई सिरियसली 3 कुत्रे आहेत. 3 ना. मॅगी आम्ही 100चे घेतले. इकडे कुत्रे आहेत ते. किती तर गाईज वाजल्यान 3:30. मी झोपलेलो तर हे बी बघा 3:30ला मॅगी बनवून थाल्यान खातला पराठा. हे बघ अजून जागा आता ती रोहित बोरला चिकनचे थाल्यानच मॅगी खाले. सिद्धू टाइम दाखव. टाइम दाखव ना. तर आता अजून 4 रात्रीचं मॅगी. आता 10 चहा आणल्या बघू शकतो. हां त्याच्या ब्लॉगला कधी 4 सबस्क्रायबर असेल तर मला फॉलो करा. मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं. तर गाई चला आता खूप थकलोय आज. पूर्ण दिवस काम करून. तर गाई पाणी बघा येऊ कसं पितो. दारू पितो. अंड्यान पाणी पितो. पुरे तांब्यान दारू पितो. साहिल 4 पण नाही. साहिल 3.5 पकड तरी पण तांब्यान दारू पितो. घागरीन. तर गाई तिथे जिम करतो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अंडे पाणी बिझनेस घागरीन. कलशी बघा 2